नमस्कार. अनालायझर डिवाइन या चॅनलवर सध्या रामायणाची कथा सुरू आहे आणि ही रामायणाची कथा सुरू असताना मला रामायणातील एक एक गोष्टी आठवू लागल्या आणि त्या गोष्टीचा आताच्या राजकीय घटनांशी मी संबंध जोडू लागलो. मला उगाच कोण राम कोण रावण, आत्ता रावण कोण असू शकेल, आत्ता राम कोण असू शकेल, आत्ता सीता कोण असू शकेल, याचा साधारणतः अंदाज येऊ लागला. म्हणजे मनातल्या गोष्टी, आपल्या मनात ज्या गोष्टी असतात त्या. सहज गंमत म्हणून तुम्हाला मी हा विषय सांगतोय. बघा, तुम्हाला आत्ता काही संदर्भ जोडता आले तर त्या व्हिडिओत मला हे राजकीय भाष्य करता येत नाही, त्यामुळे मी आता या राजकीय भाष्यावरती उतरतोय. पहिल्यांदा तुम्हाला रावणाच्या कुळाची आठवण करून देतो. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ऋषी पुलत्स्य, प्रचंड अभ्यासू, प्रचंड ज्ञानी. त्यांचा मुलगा महर्षी विश्रवा, प्रचंड अभ्यासू, प्रचंड ज्ञानी. आणि त्यांचा मुलगा रावण. बरोबर आहे, त्यांचा मुलगा रावण. म्हणजे दोन हुशार ज्ञानी माणसाचा अहंकारी मुलगा रावण. आता कुणाचे वडील ज्ञानी होते, हुशार होते, त्यांचे वडील म्हणजे या रावणाचे आजोबा कसे हुशार होते, हे ते कसे प्रबोधन करत होते, वडील कसे सिंहगर्जना करणारे सिंह होते, वाघ होते. रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून महाराष्ट्रासमोर वावरणारे महर्षी विश्रवा, त्यांचा पुत्र रावण. तुम्हाला साधारणतः अंदाज येतोय. म्हणजे उगाच अधूनमधून काही छान छान फोटो तुम्हाला दिसत राहतील. त्यांचा मुलगा रावण. हा रावण प्रचंड अहंकारी. नुसता अहंकारी नाही, जेलस सुद्धा बर का. म्हणजे ईर्ष्या सुद्धा मनामध्ये आहे. फरक फक्त इतकाच आहे की त्यावेळी रावणाची पत्नी मंदोदरीच्या मनामध्ये आपल्याला खूप काही मिळावं अशी धारणा नव्हती. ती बिचारी असलेल्या सगळ्या गोष्टीत सुखी राहणारी राक्षस कन्या होती. पण आताच्या रावणामध्ये हा एक तुम्हाला फरक दिसेल की पत्नीच्या मनात मात्र मी तर मिरवणारच अशी धारणा आहे. या रावणाला अनेक बंधू वगैरे पण होतेच. कुंभकर्ण होता, बिभीषण होता, बहीण होती जिचं नाव शूर्पणखा. असे अनेक भाऊ बंदकी असे सगळे प्रकार होते. म्हणजे बाळकडू सोडून देऊन पाटणकर काळाला घेणारा आजचा रावण आणि आपल्या वडिलांच्या आईच्या वडिलांना आपल्या राज्यात ठेवणारा रावण. म्हणजे वडिलांना सन्मान दिला असता, वडिलांच्या वडिलांना सन्मान दिला असता तर गोष्ट वेगळी होती. पण त्यानं माल्यवानाला सोबत ठेवलं होतं, आईच्या वडिलांना, राक्षस कुळातल्या. इथे गडबड होते. माल्यवानाला सोबत ठेवल्यामुळं. तर माल्यवान सोबत ठेवणं म्हणजे बाळकडू सोडून दिलं. वडिलांकडून जे मिळतं ते बाळकडू, आणि हा पाटणकर काढा घेऊन तो बसलेला होता. पाटणकर काड्यामुळे रावणाच्या मनातला अहंकार अधिक वाढत गेलेला होता. मग राज्य माझं आहे, कुबेराकडून ते परत मिळायला हवं, कुबेराला कशा करता. मग माझ्या डोक्यात येऊ लागलं की सीता कोण. तर सीता म्हणजे सत्ता. लंका कुबेराने विकसित केली, कुबेरानी सोन्याची केली, आणि ती मला मिळायला हवी. सीता मला मिळायला हवी, ती रामाकडे कशी काय असू शकते. मग रावणाच्या डोक्यामध्ये आलं की आपण रामाला फसवलं पाहिजे. म्हणजे चांगल्या कुळाचा, चांगल्या संबंधाचा विचार न करता रावणानं वेषांतर केलं. इकडे रावणानं पक्षांतर केलं. आणि पक्षांतर करून सत्ता सुंदरी, सत्ता नावाच्या सीतेचं हरण केलं. बसले जाऊन सत्तेवरती. रावण कोण तुम्हाला अंदाज येतोय ना, अहंकारी. आता सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक जण म्हणू लागले की हे बरं नाही, सत्ता त्याची आहे, तुम्ही असं करणं बरं नाही. ते मला छे, सत्ता माझी आहे, माझ्याकडे राहणार,
मी शब्द दिला होता बापाला, सत्ता माझी आहे. काही लोकांना पटलं, काही लोकांना पटलं नाही. सत्तेच्या लाभाकरता काही लोक सोबत राहिली आणि काही भयानं सोबत राहिली, कशाला ताण म्हणून. पण या सगळ्यामध्ये अपमानित झालेला एक बिभीषण होता, ज्याला वाटायचं की योग्य करत नाहीये रावण. भाऊ असला म्हणून काय झालं, आपला असला म्हणून काय झालं, चूक आहे ते चूक आहे. बिभीषणानं काही सेनापती सोबत घेतले, अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे लढवय्ये वीर सोबत घेतले आणि बिभीषण समुद्र ओलांडून रामाकडे गेला. तोपर्यंत रावणाला काय वाटत नव्हतं. समुद्र ओलांडून निघून गेला तो, रामाच्या गटात सामील झाला. बघा इकडे असं होतंय का ते, रामाच्या गटात सामील झाला बिभीषण. मी तुम्हाला म्हणून म्हणलं का रंजक फोटो दाखवतोय, लक्षात येतं तुमच्या काय मला काय म्हणायचंय ते. याचा त्या फोटोशी काही अर्थार्थी संबंध जोडू नका. मी फक्त संदर्भ म्हणून, आपलं राजकीय चॅनल आहे आणि राजकारण्यांचे फोटो दिसले पाहिजेत यासाठी हे सगळे फोटो तुम्हाला दाखवतोय. आपलं राजकारण ते राजकारणच, कथा मात्र रावणाची आणि रामाचीच आहे. खास करून रावणाची आहे ही कथा, रावणाची, आधुनिक रावणाची आहे. मग लोक निघून गेल्यावरही रावणाला वाटायला लागलं की काय लोक गेले म्हणून काय फरक पडतो. मग रावण एक वाक्य बोलला, तो वनवासी जीव तो काय मला धक्का लावणार आहे, फडतूस लेखाचा. हा फडतूस माणूस आहे. झालं, रावणाने रामाला फडतूस किरकोळात काढलं. इकडेही असंच झालंय. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. फडतूस म्हटल्या गेलंय. पुढे तो म्हणला की अशी माझीच माणसं फोडून नेणारा राम म्हणजे या जगाला कलंक आहे. चोपड्याला लागलेला कलंक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 जणांनी त्यांच्या मतदारसंघाला जो कलंक लावला, तसा चोपड्याला या गद्दारांनी लावलेला कलंक आहे आणि तो कलंक तुम्हाला पुसून टाकावाच लागेल. आणि हा कलंक मला मिटवायचा आहे. झालं, फडतूस म्हणून झालं, कलंक म्हणून झालं, संपवतोच रामाला हेही रावण बोलला. पण राम काही संपला नाही. तो या सगळ्या सैन्याची जुळवाजुळव केली. आजूबाजूचे घेतले, इकडचे तिकडचे सगळे घेतले, रावणाचे शत्रू मित्र सगळे गोळा केले, आपल्या बाजूला घेतले, निघून आला, लंकेत आला. लंकेवरती आक्रमण केलं आणि लंकेवरती आक्रमण केल्यानंतर आपले लोक बरेच गेलेत. सीता आपल्याला मिळत नाहीये, ती काही आपली होत नाहीये. हे लक्षात आल्यावर तरी रावण सुधरावा की नाही म्हणला, धमकी दिली. ते म्हणला, एक तर तू तर राहशील, नाहीतर मी तर राहीन. धमकी. एक तर तू तरी राहशील ना तर मी तरी राहीन. एक तर तू तरी राहशील ना तर मी तरी राहीन. रावणाची. बर, या धमकीनंतर युद्ध सुरू झालं. अनेक वीर कामे आले. कित्येकांचा पराभव झाला, कित्येक मरून गेले, काही पराभूत झाले. मी तुम्हाला पराभूत झालेल्यांचे फोटो दिसतच आहेत मध्ये, लक्षात ठेवायचं. आणि यानंतर मग रावण अधिक चिडला आणि मग वाक्य बोलू लागला, सूड हवाय सूड. स्वतः गेला, स्वतः उतरला, स्वतः सुद्धा पहिल्या युद्धामध्ये पराभूत झाला, निशस्त्र झाला, हातात काहीच उरलं नाही, रथावरून खाली उतरावं लागलं, निशस्त्र व्हावं लागलं. आणि मग नाही म्हणला, आता जर लंकेवरचा झेंडा कायम ठेवायचा असेल तर आपल्याला एकट्याला लढून जमणार नाही. मग भावाला सोबत घ्या म्हणला. भावाला सोबत घ्यायचंय तर मग भाऊ काही लवकर उठणारा नव्हता. बघा काय योगायोग आहे. रावणाचा भाऊ तिथेही झोपणारा होता, इथेही झोपणारा आहे. म्हणजे उठ दुपारी असाच कार्यक्रम होता सगळा रावणाच्या भावाचा. बरं, रावणाच्या भावाला उठवायचंय तर तुतारी वाजवून जमणार नाही. म्हणजे तुतारी जाग करण्यासाठी
तुतारी वाजवावं लागते ना. तुतारी वाजवून जमणार नाही, हातानं टाळ्या वाजवून जमणार नाही, हात निघून गेलेला टाळ्या वाजवायच्या नाहीत, तुतारी वाजवता येणार नाही. मग काय, रावणाच्या भावाच्या आवडत्या 2 गोष्टी, खाणं आणि झोपणं, कुंभकर्णाच्या. ते म्हणले हे काही वाद्य वाजवून उठणाऱ्यापैकी नाही आहे. बाजूनं रेल्वे जाते पण इंजिनाच्या आवाजानं काही उठत नाही. मग काय करा, तर मग म्हणले ह्याचा आवडता पदार्थ कोणता आहे. ते म्हणले चिकन हंडी, मटन हंडी जेवण मस्तपैकी. कारण ह्याला दही हंडी आवडत नाही, चिकन हंडी मटन हंडी आवडते. ते फक्त मटण हंडीचं स्वीकारते. बरं का. ते वडापाव सूप वरून वाद होतात. वडापाव खाऊ घालायचे, सूप कोण खाऊ घालणार, चिकन सूप खाऊ घातलं पाहिजे, यावरून वाद होतात. ते म्हणले ते बेस्ट खवय्ये आहे, त्याच्या आजूबाजूला खाणं करा. आणि मग त्या खाण्याच्या वासाने हे लवकर उठेल. ते उठलं, युद्धात गेलं आणि 5-6 लोकांना मारलं असेल, रामाची शिकार होऊन गेली. रावणाचा भाऊ कुंभकर्ण उशिरा उठणारा, म्हणजे किती साम्य आहे बघा. शेवटी कुंभकर्णही जातो, आपल्या त्या अजान बालकाचाही बळी जातो इंद्रजिताचा. कारण इंद्राला जिंकलं, इंद्राला जिंकलं, इंद्राला जिंकलं असं म्हटलं जातं. काय इंद्राला जिंकणाराही इंद्रजित संपतो. ते त्याच्यापेक्षा बारकं तर हनुमानाकडूनच त्याचा कार्यक्रम झाला होता. काय त्याचं नाव, अक्षकुमार. म्हणजे अक्षकुमाराला युद्धबिद्ध फार माहीत नव्हतं, ते आपलं लोकांच्या लग्नातच नाचायचं. म्हणजे युद्धबिद्ध काय, तर ते आपल्या राजाचं पोरग बारकं, एवढं लहान पोरग ते लोकांच्या लग्नात जाऊन नाचणाऱ्यापैकीचं होतं. आणि ते लोक यांची होतच नाही, तो यांचं कुठं काय कांड झालंय, काहीच नाही, हे लोकांच्या लग्नात जाऊन नाचणार. आमच्याकडे ती म्हणे ना, लगीन आहे लोकांचं, तसा प्रकार होतो. तर ते त्याचा कार्यक्रम आधीच झालेला होता, लोकांच्या लग्नात नाचून नाचून ते थकून गेलं होतं. आणि याचाही या युद्धात सत्ता प्राप्तीच्या युद्धामध्ये खात्मा झालेला. आणि या सगळ्या परिवाराला संपवल्यानंतर रावण स्वतः या युद्धामध्ये मारला जातो. मला वाटतं या युद्धामध्ये रावणाचा मृत्यू नाही होत, त्याच्या अहंकाराचा मृत्यू होतो. रावण ज्ञानी, चांगल्या कुळातला, चांगल्या विचारांचा, पण अहंकार, सत्ता प्राप्तीचा अहंकार, आपली नसलेली सत्ता मिळवण्याचा अहंकार, हा रावणाच्या अंताचं कारण ठरतो. पुन्हा एकदा जात सांगतो, तुम्ही पाहिलेल्या चित्रांचा, व्हिडिओचा आणि या कथेच्या आशयाचा संबंध जोडून मी कोणाला रावण म्हणालोय, मी कोणाला कुंभकर्ण म्हणालोय असं काही जोडू नका. कथा वेगळी आहे, चित्र वेगळे आहेत, कारण असंच विचित्र काही करण्याची सवय आम्हाला. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.